प्रेक्षकांनो नमस्कार, मी मुकेश शिंदे। आज पुन्हा एकदा आपल्या BMS न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके। मित्रांनो, संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे। देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीनं तयारी करत आहेत आणि आचारसंहिता लवकरच लागेल। भारतीय जनता पक्षाची पहिली यादीसुद्धा आलेली आहे। महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाविकास आघाडी आणि महायुती यांचीसुद्धा तयारी अंतिम टप्प्यात आहे। त्यांच्या उमेदवारांची यादीसुद्धा लवकरच प्रसिद्ध होणार आहे। महाविकास आघाडी यांची 42 जागेची बोलणी किंवा त्यांचे उमेदवार जवळजवळ फिक्स झालेले आहेत आणि महायुतीचे काही उमेदवार काही जागा ज्यांच्यावर संभ्रम आहे, ज्याच्यावर बोलणी सुरू आहे, अशा बातम्या आपण माध्यमातून पाहतो। मित्रांनो, सगळ्यात चर्चेचा जो विषय आहे राजकीय पटलावर किंवा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये सामील होणार आहे का, त्यांची बोलणी अंतिम झालेली आहेत का आणि वंचित बहुजन आघाडीला किती जागा सुटतील, त्यांच्या अटी शर्ती काय असतील आणि महाविकास आघाडी आणि महायुती ही एकाच एक उमेदवार देतील का, आणि त्याचबरोबर इतर जे लहान पक्ष आहेत त्यांच्यावर अद्याप बोलणी झालेली नाही। हे पक्ष कुणा बाजूनी जातील, महाविकास आघाडीच्या बाजूने जातील का महायुतीच्या बाजूने जातील, हा सगळा संभ्रम आहे। मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष असेल, बच्चू कडूचा प्रहार असेल, रामदास आठवलेचे रिपब्लिकन पक्ष असेल किंवा अनेक छोटे मोठे पक्ष असतील, शेतकरी कामगार पक्ष असेल, समाजवादी पक्ष असेल, RPIचे वेगवेगळे गट असतील, अनेक पुरोगामी पक्ष आहेत, लहान मोठे संघटना आहेत, त्यांच्या राजकीय भूमिका काय आहेत यावर बरंचसं काही राजकीय गणित अवलंबून आहे। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाच्या संदर्भामध्ये त्यांचा जागेचा आकडा किती आहे, त्यांची पूर्वतयारी काय आहे, वंचित बहुजन आघाडी जर सोबत आली नाही तर राजकीय गणितं काय होतील, त्याचे राजकीय परिणाम काय होतील, यावर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये समाज माध्यमातून, दूरचित्रवाणीवरील बातम्यांमधून आणि त्यांच्या जे डिबेट होतं आहे त्यावरून आपल्याला ही चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसून येते। मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीला गेल्या निवडणुकीमध्ये भाजपाची बी टीम असा आरोप करण्यात आला होता आणि ज्यांनी जो आरोप केला ते सर्वच आता भाजपामध्ये आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने एक मसुदा तयार केला, एक मिनिमम प्रोग्राम तयार केला आणि त्यांनी काही अटी शर्ती महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितल्या। 15 हे OBC समाजाचे उमेदवार, 3 अल्पसंख्याक समाजाचे उमेदवार, त्याचबरोबर हे निवडून आलेले खासदार पुन्हा भारतीय जनता पक्षात जाणार नाही अशा पद्धतीचं त्यांच्याकडून शपथपत्र घ्यावं आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना जालना लोकसभेमधून निवडणूक उमेदवारी द्यावी, अशा पद्धतीच्या काही मागण्या ह्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पुढे आल्या। आणि वंचित बहुजन आघाडीने ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पक्षबांधणी केलेली आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मोठमोठ्या सभा प्रत्येक जिल्ह्यामध्ये पार पडत आहेत आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी ही निर्णायक आघाडी आहे, त्यांच्याकडे निर्णायक मतं आहेत आणि मतदार हा त्यांच्या सोबत आहे। जो मतदार परिवर्तन करू पाहतोय तो मतदार हा शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित समाजाचा मतदार हा आदरणीय बाळासाहेब यांच्याकडे, वंचित बहुजन आघाडीकडे आहे। आणि म्हणून गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांना जी 6% मते मिळाली होती, त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना 4% मतं मिळाली होती आणि त्यांच्याबरोबर मागील निवडणुकीमध्ये जी आघाडी तयार झाली होती
MIMची जी आघाडी निर्माण झाली होती त्यामुळे एक वेगळा मतदारांचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या आघाडीच्या रूपानं आपण पाहिला. आता हे जे 3 प्रमुख पक्ष आहेत म्हणजे महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना आहे, भारतीय जनता पक्ष आहे, त्याचबरोबर अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि महायुतीमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि त्याचबरोबर शरद पवार साहेबांचा जो पक्ष आहे, हे तिन्ही पक्ष इकडून आणि तिकडून आपल्या जे घटक पक्ष आहेत, जे समविचारी पक्ष आहेत, जे पुरोगामी पक्ष आहेत किंवा ज्या संघटना आहेत त्यांच्याशी सन्मानाने बोलत नाही. आदरणीय प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद मी पाहिली, त्यात त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने राजकीयदृष्ट्या सुद्धा आम्ही उपेक्षित आहोत, वंचित आहोत. हे प्रमुख पक्ष जेव्हा चर्चा करतात तेव्हा ते आम्हाला सोबत घेत नाहीत, ते ठरवतात आणि सर्व ठरल्यानंतर आमच्या प्रतिनिधींना बोलवून ते त्यांचा निर्णय सांगतायत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने राज्यातले 27 जागांवर आपली पूर्वतयारी करत असल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मित्रांनो, हे जे प्रमुख पक्ष आहेत हे आपल्या समविचारी पक्षाशी का बोलत नाहीत, त्यांची मतं का जाणून घेत नाहीत? ह्या लोकांकडे सुद्धा मतदार आहे, ह्या नेत्यांना आणि ह्या पक्षांना मानणारा सुद्धा खेड्यापाड्यामध्ये मतदार आहे. राजू शेट्टी असतील, त्यांचाही प्रभाव आहे, मनसे आहे, अनेक राजकीय पक्ष, छोटे मोठे पक्ष आहेत ज्यांचा विविध भागामध्ये आपला वेगवेगळा प्रभाव आहे, त्यांची निर्णायक ताकद आणि क्षमता आहे. परंतु हे तिन्ही राजकीय पक्ष आणि त्यांची वकिली करणारे जे प्रवक्ते आहेत किंवा यूट्यूब चॅनलवर अनेक जे प्रवक्ते आहेत त्यांनी असं सांगितलं, ते असे सांगतात की हे 6 जे पक्ष हे प्रमुख पक्ष आहेत आणि इतर पक्षांनी, इतर घटक पक्षांनी, इतर विचारातल्या संघटनांनी यांना पाठिंबा द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. मित्रांनो, बाळासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळं प्रचलित जी विचारधारा आहे, जे राजकीय समज आहेत यावर मात केलेली आहे आणि त्यांनी जर आम्ही इंडिपेंडंट लढलो तर 6 जागा आमच्या लोकसभेला निवडून जातील, आम्ही तशा पद्धतीची तयारी करतो असं ठणकावून महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलं. आणि म्हणून आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकीय पडझड झालेली आहे, पक्षांतर झालेलं आहे, ही पार्श्वभूमी लक्षात घेता जे पक्ष फुटलेले आहेत, काहीशे राजकीयदृष्ट्या दुबळे झालेले आहेत, हे पक्ष स्वतःची आत्मपरीक्षा न करता स्वतःची राजकीय क्षमता आणि ताकद जी कमी झालेली आहे त्याचं भान या पक्षांना नाही आणि हे पक्ष आपापल्या सोयीप्रमाणे, आपापल्या मर्जीप्रमाणे जागा वाटप करतायत आणि इतर घटक पक्षांना आपल्यासोबत फरफटत नेत आहेत. ही चुकीची आहे. कदाचित ह्या प्रमुख पक्षांना असं वाटत असेल की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या छोट्या मोठ्या पक्षांना, संघटनेला आपण स्थान देऊ, तेव्हा त्यांचा सन्मान करू आणि लोकसभेला ह्या सर्वांना आपण आपल्या सोबत घेऊन मतांची एकट्टा बेरीज करू आणि आपण निवडून जाऊ. परंतु तशी परिस्थिती नाही आहे. दूरचित्रवाणीवर जो परिसंवाद होतो किंवा समाज माध्यमातून जे चित्र रंगवलं जातं आणि मीडियाच्या माध्यमातून जे दिखावा केला जातो, जे सांगितलं जातं, जे चित्र निर्माण केलं जातं, हे काही वास्तव चित्र नसतं. मतदार हा परिवर्तनवादी असतो, हा वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करत असतो, त्याची विचारधारासुद्धा बदलत असते आणि जशा पद्धतीने सामाजिक राजकीय स्थित्यांतर होतात त्याच पद्धतीने मतदारांचा पण विचाराचं परिवर्तन हे होत असतं. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचा सन्मान करत असताना आजच्या घडीला एक मोठा चेहरा प्रकाश आंबेडकरांच्या रूपानं महाविकास आघाडीकडे आहे.
जर काँग्रेस पक्ष, जर राष्ट्रवादी पक्ष आणि जर उद्धव साहेबांची शिवसेना हे पक्ष फुटीच्या नंतर कमजोर झालेले असतील आणि त्यांना भारतीय जनता पक्षाला जर हरवायचं असेल तर त्यांनी आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या सोबत त्यांच्या पाठीमागे ठाम उभं राहावं. कारण पुन्हा एक आंबेडकर जर रणांगणात उतरला तर ही राजकीय लढाई महाविकास आघाडीला लढणं काहीसं सोपं जाईल आणि महायुतीसमोर एकाच एक उमेदवार उभे राहतील आणि मग कधीतरी आम्ही शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित समाज घटकांना सुद्धा न्याय देतो, त्यांच्या समाजाला सुद्धा उमेदवारी देतो आणि जो काही विचाराची आयडिओलॉजी आहे ती सुद्धा आम्ही मानतो आणि नेहमीच ह्या तिन्ही पक्षांच्या सोबत हे घटक पक्ष उभे राहिलेले आहेत. कधीतरी ह्या पक्षाने सुद्धा मन मोठं केलं पाहिजे आणि जे वर्षानुवर्ष आपल्याला सहकार्य करतायत, ज्यांच्या मतावर आपण निवडून जातोय, सत्ता भोगतोय, त्या घटक पक्षांना सुद्धा त्यांच्या नेत्यांना सन्मान देण्याची वेळ आलेली आहे. त्यांच्या पाठीमागे सुद्धा आपण उभं राहिलेलो पाहिजे. अशा पद्धतीची जनभावना ही समाजमनामध्ये आहे. राज्यातली मतदार हे बोलून दाखवत आहेत. मित्रांनो, तर महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून जर प्रकाश आंबेडकर पुढे आले आणि हे सर्व मतदार त्यांच्या घटक पक्ष त्यांच्या सोबत राहिले तर वेगळा राजकीय परिणाम महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून त्या ठिकाणी महायुतीची बलाढ्य शक्ती आहे, त्यांच्यासोबत तुम्हाला राजकीय लढाई लढायची आहे. आणि आता जे राजकीय परिवर्तन झालेलं आहे, आता ज्या पद्धतीनं पक्ष फुटीरता आलेली आहे, पक्ष दुबळे झालेले आहेत आणि उमेदवारांची, नेत्यांची, आमदार खासदारांची पळवापळवी झालेली आहे, त्यामुळं हा सगळा संभ्रम झालेला आहे आणि ही वास्तविकता सगळ्यांनी लक्षात घेतलेली पाहिजे. जे काल परवा सातत्यानं वंचित बहुजन आघाडीला भारतीय जनता पक्षाची बी टीम बोलत होते, ते सर्वजण आता भारतीय जनता पक्षामध्येच आहे. त्यामुळे कोण कोणाची बी टीम आहे, कोण कोणाची ए टीम आहे याचा विचार न करता जर पक्ष बलाबलप्रमाणे जर मतदारांचा बदललेला कौल जर लक्षात घेता आपण जर उमेदवारांची मांडणी केली, उमेदवारांची निवड केली आणि तशा पद्धतीने जर निवड झाली तर ह्या निवडणुकीमध्ये रंगत येईल, चांगले परिणाम येतील. कारण आता पाहतो कशा पद्धतीनं घरामध्ये राजकारण आलेलं आहे. ताई दादा असतील, काका पुतण्या असतील, सर्वच नात्यांमध्ये भाऊ बहीण असतील, सगळ्याच नात्यामध्ये राजकारण आलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये राजकारण आलेलं आहे आणि ह्या नवीन जो राजकीय मतप्रवाह आहे याचा प्रत्येकानं सांकल्यानं, बारकाईनं विचार केला पाहिजे. आणि मग ही राजकीय धुळवड होत असताना, आपण एकास एक उमेदवार देत असताना, मताचं ध्रुवीकरण होत असताना प्रत्येक संघटनेचं, प्रत्येक समाजाचं मतदान, त्यांची विचारधारा, त्यांचं मत परिवर्तन आणि त्याच्यातनं राजकीय परिवर्तन हे आपण ह्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मतदार राजा काय म्हणतोय त्याचा कानोसा आपण ह्या सगळ्यांनी ह्या निमित्ताने घेतला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाचा सन्मान करत असताना, सगळ्या छोट्या मोठ्या पक्षांचा सन्मान करत असताना सगळ्यांना सामावून घेण्याची जबाबदारी ह्या दोन्ही महाविकास आघाडी असेल, महायुती असेल यांच्या नेत्यांनी निश्चितपणे घ्यावी. आणि ह्या सगळ्या पक्षांना आपल्या मागे फरफटत न नेता त्यांना पण राजकीयदृष्ट्या सन्मानजनक वागणूक द्यावी आणि छोट्या मोठ्या प्रादेशिक पक्षांना सुद्धा मोठं होण्याची संधी मिळावी, अशीच भावना समाज मनामधनं आपल्याला ऐकावयास मिळते. मतदार वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी हे मनोगत व्यक्त करताना दिसतो आहे. आपण याची जाण आणि भान ह्या सर्व राजकीय विश्लेषक जे आहेत, अभ्यासक आहेत यांनी ठेवणं गरजेचे आहे. ह्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांना शुभेच्छा देत असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा कशा पद्धतीनं आपण पुढे आलेला आहे, त्यामुळं विचारांचं ध्रुवीकरण झालेलं आहे, घुसळण झालेली आहे आणि त्यामुळे आता कुणी दावा करू शकत नाही की आमका तमका उमेदवार हा आमच्या तमक्या मतदारसंघामधनं निश्चितपणे निवडून येईल. निश्चित आणि गॅरंटी आता कुठलीच राहिलेली नाही.
त्यामुळे अहमिका असं कुणी बाळगू नये, आपला इगोइस्टिक पुढं करून आपलं राजकीय नुकसान कोणी करून घेऊ नये. कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये किंवा आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये धक्कादायक असे आश्चर्य लागणारे निकाल आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळतील. अशी भावना ह्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांचा कौल काय आहे हे आपण जर फिरलो, सामान्य मतदाराशी आणि जनतेशी संवाद केला तर निश्चितपणे आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, आपल्याला ह्या निवडणुकीच्या संदर्भात काय वाटतं, आपली मतं आणि मतांतरं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करावी. आज इथे थांबतो. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा वैविध्यपूर्ण विषयावर मी सातत्याने आपल्याशी बोलत असतो. मी समाजमानाचा काय आरसा आहे, समाजमान काय बोलतंय, जनतेची मतं काय आहेत, मी कुठल्याही आघाडीबद्दल, कुठल्या पक्षाबद्दल, कुठल्या संघटनेबद्दल मी बोलत नाही, तर जनतेची मतं काय असतात, जनता काय विचार करते यावरच मी प्रकाश टाकत असतो. माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करतो. तुर्तास या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.